अनंत करुणापय्यं तथागतं अणुत्तरं वंदित्वा शिरसा बुद्धं धम्मं साधुगणं पिच. तथागत गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले, रमाबाई आंबेडकर या महामानवांना त्रिवार वंदन. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आदरणीय बबिताताई वाघमारे, ज्या तालुका शाखा महिला प्रमुख भारतीय बौद्ध महासभेच्या आहेत. त्याचप्रकारे ज्यांनी अतिशय उत्कृष्ट विचार इथे आपले प्रस्थापित केले त्या प्राचार्य स्मिताताई दारुंडे, इथे उपस्थित असलेले आदरणीय माझे दादा प्राध्यापक अरुण भगत सर, वैशाली भगत मॅडम, सुमित कांबळे सर आणि सगळे भारतीय बौद्ध महासभेचे जे उपासक उपासक या सगळ्यांना जय भीम. आज इथे आपण भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने विदर्भ राज्यस्तरीय भव्य धम्म परिषदेचं आपण इथे आयोजित केलेलं आहे. सगळ्यात आधी तर मला फार कौतुक वाटलं की 10 ते 11 दिवसापासनं अशा प्रकारचा कार्यक्रम जर कुठे होत असेल तर ते फक्त हिंगणघाटमध्ये होतो आणि तेही भारतीय बौद्ध महासभा, जे बाबासाहेबांनी सांगितलं की आपल्याला धम्माचा प्रचार प्रसार करायचा आहे आणि लोकांना सातत्याने प्रबोधन करायचं आहे, तर ते कशा प्रकारे करायला पाहिजे आणि कशा प्रकारे ते कार्यक्रम घ्यायला पाहिजे, तर याचं फार मोठं एक उदाहरण आमच्यासाठी आहे, सगळ्यांसाठी आहे. ते म्हणजे या आजची जे धम्म परिषद आहे, जे तुमच्या 30-31 तारखेपासून सुरू झाली आहे आणि 11 तारखेपर्यंत चालणार आहे. तर मला नाही वाटत की मी आतापर्यंत एवढे दिवस एखादा कार्यक्रम सक्सेसफुली आणि सातत्याने इतके मोठे तुम्ही इथे विचारवंत बोलवले आहेत, प्रबोधन केलेलं आहे, भिक्षू लोकांना आमंत्रित केलेलं आहे, उपासक उपासिकांचे शिबिर आहेत, श्रावणाचे शिबिर आहेत आणि कथा नाट्याच्या माध्यमातून सुद्धा आपण प्रबोधन करत आहोत. हे फार मोठी गोष्ट आहे आणि याच्यासाठी तर आपलं अभिनंदन झालं पाहिजे. आपण आपल्या स्वतःसाठीच टाळ्या वाजवल्या पाहिजे की हे तुम्ही करून दाखवलं आणि हा आदर्श आमच्यासाठी आहे. म्हणजे नागपूरला कोणी पण म्हणतात की जर कार्यक्रम घ्यायचा असेल तर हिंगणघाटकडे सगळे लोक बोट दाखवतात की कार्यक्रम आयोजित करायचं असेल तर त्यांच्यासारखं भारतीय बौद्ध महासभेसारखं करायला पाहिजे आणि हे फार चांगली गोष्ट आहे. आणि या संमेलनामध्ये जो महिलांचा जो परिषद आहे आणि याच्यामध्ये जो विषय दिलेला आहे बौद्ध संस्कृतीची पुनर्स्थापना व उपासिकांची जबाबदारी, वर्तमान, वास्तव व उपाय, आता हा इतका मोठा भरमसाठ मोठा विषय आहे आणि हा विषय ठेवण्यामागे मला तरी वाटते की नक्कीच कुठेतरी आपण धम्माचा प्रचार प्रसार करण्यामध्ये कुठेतरी कमी पडत असेल किंवा आपल्या मुलांवर धम्माचे संस्कार करण्यासाठी कुठेतरी कमी पडत असेल किंवा आपल्या धम्माची जी जबाबदारी आहे ते कुठेतरी आपल्याला ती जबाबदारी सांभाळायची आहे तिथे कुठेतरी कमी पडत असेल, तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला या अशा विषयावरचं चिंतन मनन करणं हे अत्यंत आवश्यक आहे, ज्याच्या माध्यमातून आपण असे परिसंवाद जर अशा विषयांवर घेतलं तर आपल्या ज्या उणिवा आहेत त्या उणिवा दूर करून आपल्याला चांगल्या प्रकारे पुन्हा नवीन ऊर्जेने कसं धम्माचा प्रचार प्रसार करायचा आहे, आपल्या उणिवा कुठे बाहेर काढून नवीन उमेदीने आपल्याला कसं पुढे चालायचं आहे, यासाठी अशा परिसंवादाची अत्यंत आवश्यक आहे. आणि हा जो विषय ठेवला हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. आपल्याला माहिती आहे की आता ताईंनी सांगितली की बौद्ध संस्कृतीचं बरंचसं एक माझं काम त्यांनी खूपच हे करून दिलं की त्यांनी एक प्रास्ताविक त्यांनी करून दिली की बौद्ध संस्कृतीचे चिन्ह काय आहेत किंवा बौद्ध संस्कृती कशा प्रकारे आलेली आहेत. आपल्याला माहिती आहे की आजचा जो काळ आहे आणि आजच्या काळापासून तर हजारो वर्षा अगोदर या देशामध्ये 2 प्रकारच्या संस्कृती चालत आलेल्या आहेत. एक वैदिक संस्कृती आणि दुसरा श्रमण संस्कृती. वैदिक संस्कृती ही जाती व्यवस्था, वर्णव्यवस्था, विषमतावाद, लोकांमध्ये भेद करणं, लोकांमध्ये धर्माचं द्वेष निर्माण करणं आणि मनुष्याला मनुष्य न समजणं आणि स्त्रियांना कुठल्याच प्रकारचे अधिकार न देणं आणि समाजामध्ये भेदभाव निर्माण करणं आणि लोकांमध्ये मानसिक आणि शारीरिकरित्या लोकांना कशा प्रकारे गुलाम करून ठेवणं, ही वैदिक संस्कृती हजारो वर्षापासून चालत आलेली आहे
आणि आजही त्याचे चटके आपण सहन करत आहोत. आणि दुसरी संस्कृती आहे श्रमण संस्कृती. जी समन संस्कृती आहे, जी जाती व्यवस्था, वर्ण व्यवस्था, विषमवादाला पूर्णपणे हद्दपार करते, जी माणसाला जोडते, जी माणसाला सुद्धा एक माणूस म्हणून त्याचे जे जीवन मूल्य आहे, त्याला जे स्वातंत्र्य आहे, त्याचे जे अधिकार आहेत ते जोडते. जे स्त्रियांना ज्या संस्कृतीने स्त्रियांना एक वस्तू मानलेला आहे, त्या स्त्रियांचा पूर्ण अधिकार या समन संस्कृतीने दिलेले आहेत. आणि ही संस्कृती माणसामध्ये प्रेम, मैत्री, करुणा, दयाभाव आणि फक्त मनुष्यावरच नाही तर पशुवर सुद्धा प्रेम करण्याची ही श्रमण संस्कृती आहे. आणि आज जगामध्ये संपूर्ण जग ज्या स्थितीमध्ये आज आपल्याला आढळून येत आहे, ज्यामध्ये दहशतवाद आहे, आतंकवाद आहे, युद्ध चाललेलं आहे, एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रावरती अधिसत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न करत आहे, जिकडे तिकडे लोकांचं जीवन असुरक्षित झालेलं आहे, धर्माच्या नावावर लोकांवर अन्याय होत आहे, वंशाच्या नावावर लोकांवर अन्याय अत्याचार होत आहे, जिवंत माणसं मारली जात आहे. अशा या परिस्थितीमध्ये केवळ जगाला जर कोणी शांतीच्या मार्गावरती, जगाला कोणी प्रेमाच्या, मैत्रीच्या, बंधुत्वाच्या मार्गावर जर आणण्याची ताकद ज्या धम्मामध्ये आहे, तो म्हणजे फक्त बौद्ध धम्म आहे, बौद्ध संस्कृती आहे. आणि आपल्याला माहिती आहे की 19 जे भिक्षू आहेत ते जगामध्ये धम्माचा प्रचार आणि प्रसार करत आहे. आपण सोशल मीडियावर बघितलं असेल की जे 19 भिक्षू आहेत ते अमेरिकेमध्ये पायी चालून, कारण की भगवान बुद्धांनी म्हटलं चरत भिक्खवे चारिकं, पायी चालून ते धम्माचा प्रचार प्रसार करत आहे. ते शांतीचा उपदेश देत आहे, शांतीचा, प्रेमाचा, मैत्रीचा उपदेश देत आहे. अशा या परिस्थितीमध्ये बौद्ध धम्माला किती महत्त्व प्राप्त झालंय हे आपल्याला लक्षात येईल. आणि महत्त्वाचं म्हणजे त्या भिक्षूंच्या सोबत अलोका नावाचा एक कुत्रा, जो ही त्यांच्या सोबत राहून शांतीचा संदेश देत आहे. मग जग कोणाकडे झुकलेलं आहे तर धम्माच्या मार्गावरती, बुद्धाच्या विचारांकडे झुकलेला आहे. आणि आपला जर या जगाला शांतीच्या मार्गावर आणण्याची ताकद जर कोणाची असेल तर त्या बौद्ध धम्माची आहे. आणि म्हणूनच बाबासाहेबांनी अतिशय विचारपूर्वक आपल्याला बौद्ध धम्म दिलेला आहे. जी संस्कृती या मनुवादी व्यवस्थेने मातीमोल केली होती, जी संस्कृती जमिनीमध्ये गाडल्या गेली होती, त्या संस्कृतीला, त्या धम्माला पुनर्स्थापित करण्याचं काम अनागारिक धम्मपाल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेलं आहे. परंतु हे करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लहानपणापासून जाती व्यवस्थेचे, वर्ण व्यवस्थेचे, विषमतावादाचे चटके सहन करावे लागले. तरी सुद्धा ते न घाबरता त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि जगाच्या पाठीवर सगळ्यात विद्वान व्यक्ती म्हणून बाबासाहेब आंबेडकर यांची जडणा होत आहे. म्हणजे बाबासाहेबांचं नॉलेज, सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून बाबासाहेबांना जग मानत आहे. आणि प्रत्येक देशामध्ये बाबासाहेबांचा पुतळा स्थापित केला जात आहे. आणि त्या देशातील लोक बाबासाहेबांचा विचारांना त्यांचा अवलंब करून आपल्या देश चालवण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणजे इतकं मोठं विद्वत्ता असलेला व्यक्ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि त्यांनी आपल्याला या जो बौद्ध धम्म आहे त्याला दिलेला आहे. ही सुंदर बौद्ध संस्कृती दिलेली आहे. आणि बाबासाहेबांमुळेच आज आम्ही सन्मानाने जीवन जगत आहोत, आज स्वाभिमानाने जीवन जगत आहोत, आज आम्ही सुखपूर्वक चांगल्या गोष्टी जे प्राप्त करत आहोत ते केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. आणि म्हणून याला न विसरता आपल्याला या धम्माला पुढे न्यायचं आहे. आणि ते काम भारतीय बौद्ध महासभे
सभा मोठ्या चांगल्या प्रमाणामध्ये ते करत आहे, तर त्याचा सुद्धा एक आपल्याला आनंद होतो. आम्हाला आनंद होतो की भारतीय बौद्ध महासभेकडून बाबासाहेबांनी जी अपेक्षा केली ती अपेक्षा हे भारतीय बौद्ध महासभा पूर्ण करताना आपल्याला इथे दिसत आहे. परंतु बाबासाहेबांचं जेव्हा जीवन आपण बघितलं तेव्हा त्यांचं संपूर्ण जीवन ह्या बहुजन समाजासाठी, या अस्पृश्य समाजासाठी, या शूद्र समाजासाठी, या स्त्री समाजासाठी, या कष्टकरी मागासवर्गीय समाजासाठी त्यांचं संपूर्ण जीवन व्यतीत झालेलं आहे. हा समाज जो मानसिक आणि शारीरिकरित्या गुलाम होता आणि या समाजाला जी गुलामगिरी लागली होती ती सामाजिक, राजकीय, आर्थिक स्वरूपाची तर होती, परंतु या गुलामीला ग्रंथांनी पूर्णपणे गुलाम बनवून ठेवलं होतं. म्हणजे गुलाम बनवण्यासाठी या धर्मग्रंथाची निर्मिती करण्यात आली. मग तो मनुचा मनुस्मृती असो, चाणक्याचे चाणक्य नीतिशास्त्र असो, तुलसीदास यांचं तुलसी रामायण असो, की त्यांचे वेद असो, पुराण असो, स्मृती असो, या संपूर्ण धर्मग्रंथामध्ये या बहुजन समाजाला, स्त्री समाजाला मानसिक आणि शारीरिकरित्या गुलाम ठेवून त्यांच्यावर किती शतकानुशतक पशुपेक्षाही निकृष्ट जीवन जगण्यासाठी बाध्य करण्यात आलं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या सर्व धर्मग्रंथांचं समीक्षा केली, अध्ययन केलं आणि चिकित्सा केली आणि जगाच्या पुढे एक सत्य मांडलं की जोपर्यंत हा हिंदू धर्म चतुर्वर्ण व्यवस्थेवर आधारित आहे तोपर्यंत आपल्याला या गुलामीतून मुक्तता मिळणार नाही. आणि म्हणून बाबासाहेबांनी हिंदू धर्माचा त्याग करण्याची घोषणा केली. आणि त्यानंतर बाबासाहेबांनी सातत्याने जगामध्ये अस्तित्वात असलेल्या सर्व धर्मग्रंथाचं अध्ययन केलं आणि बाबासाहेबाला जगाच्या पाठीवर केवळ एकच मानवतावादी धम्म भेटला आणि तो म्हणजे बौद्ध धम्म. आणि बाबासाहेबांनी मी बौद्ध धम्म का देत आहोत, हा बौद्ध धम्म मानवाच्या कल्याणाचा कसा आहे, हा समतावादी कसा आहे, हा जीवनमूल्य राबवणारा कसा धम्म आहे, हा लोकशाहीवादी कसा धम्म आहे आणि या धम्मामुळे आपला कसा उद्धार होऊ शकतो आणि हाच धम्म वैज्ञानिक पद्धतीवर आधारित आहे याचं विश्लेषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की बौद्ध धम्म हा मानवतावादी, विज्ञानवादी असा हा धम्म आहे. बौद्ध धम्म हा स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय या मूलभूत तत्वावर आधारित आहे. बौद्ध धम्मामध्ये मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा, प्रेम, अहिंसा हे तत्व आढळतात. बौद्ध धम्मामध्ये स्त्री आणि पुरुषांना समान अधिकार आहेत. बौद्ध धम्म हा जातीव्यवस्था, वर्णव्यवस्था, विषमतावाद, कर्मकांड, अंधश्रद्धा, ब्राह्मणवाद, आत्मवाद या सगळ्या गोष्टीला पूर्णपणे नाकारतो आहे. आणि भगवान बुद्धाने प्रत्येक व्यक्तीला समान म्हटलेलं आहे, मग तो कुठल्या जातीचा असो, धर्माचा असो की वर्णाचा असो. आणि हे स्पष्ट करीत असताना भगवान बुद्धाने सुत्त निपाताच्या वसल सुत्तामध्ये म्हटलं आहे की न जच्चा वसल होती न जच्छा होती ब्राह्मणो, कमुना वसल होती कमुना होती ब्राह्मणो. म्हणजे जन्माने कोणी उचनीच होत नाही तर मनुष्य कर्माने उचनीच होत असते. म्हणून प्रत्येक मनुष्याने प्रत्येक मनुष्याच्या प्रती मैत्रीभाव, करुणाभाव की हा जसा मी मनुष्य आहे तसा तो दुसराही मनुष्य आहे, म्हणून त्याच्याकडे त्याच्याबद्दल आदर असला पाहिजे, त्याच्यावरती प्रेम करायला पाहिजे, त्याच्यावरती मैत्रीभाव करायला पाहिजे. हा विचार भगवान बुद्धाने आपल्याला दिलेला आहे. परंतु आजची जी परिस्थिती आहे ही आजची परिस्थितीमध्ये आपल्याला लक्षात येईल की धर्माच्या नावावर, जातीच्या नावावर किती मोठ्या प्रमाणामध्ये आज अन्याय अत्याचार होत आहे. आज हिंदू आणि मुस्लिमांचे सातत्याने एक दुसऱ्यांचा विरोध होताना म्हणजे इतकं भयंकर जाती व्यवस्थेचं बीज या लोकांच्या मनामध्ये रुजलेलं आहे की जर कोणता मुस्लिम जरी दिसला तर त्याच्यावर त्याला तर जिवंतच मारले जात आहे. कोणी जर मुस्लिम दिसला तर त्याच्याकडे गोमांस आहे म्हणून त्यांना त्याच्यावर शंका घेऊन त्याला मारल्या जात आहे. कोणी बुरखा घालते म्हणून त्याच्यावरती अन्याय अत्याचार होत आहे आणि स्त्रियांवरती सुद्धा मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार होताना आपल्याला दिसत आहे. म्हणजे ह्या 11 ते 12 वर्षामध्ये ह्या जातीच्या धर्माच्या नावावर
ज्या प्रकारची विषमता या देशामध्ये या मनुवादी व्यवस्थेने पसरवलेली आहे यासाठी म्हणजे हे खूप भयंकर अशा प्रकारचं सगळ्यांचं जीवन असुरक्षित केलं आहे. भारत देश हा वेगवेगळ्या जाती धर्मांनी एकत्रित आलेला आहे. इथे प्रत्येक धर्माला स्वतंत्र आपलं धर्माचं पालन करण्याची आपल्या संविधानाने आपल्याला अधिकार दिलेला आहे. परंतु या संविधानाला बाजूला करून या की आम्ही हिंदू राष्ट्र बनवण्याचा जो विचार या देशामध्ये लोकांमध्ये पेरला जात आहे हे पुढच्या गुलामीचा पूर्ण या देशाला गुलामीमध्ये ढकलण्याचं या देशामध्ये पारतंत्र्यामध्ये ढकलण्याचं षड्यंत्र हे सातत्याने होत आहे. तुम्हाला एक म्हणजे राजस्थानमधली एक घटना आहे की 13 वर्षाचा मुलगा शाळेमध्ये पाणी पिण्यासाठी तो माठाला हात लावतो, तिथून पाणी घेतो म्हणून तो नीच जातीचा आहे, तो अस्पृश्य आहे, तो दलित आहे म्हणून त्याला अक्षरशः तिथले टीचर्स जे आहे शिक्षक त्याला मारतात आणि एवढं मारतात की त्याचा जीव चालला जातो. कशासाठी? त्या पाणीसाठी. म्हणजे ही अस्पृश्यता, हे धर्मांधता अजूनही या देशातून गेलेलं नाही आहे. दुसरी एक घटना अशी आहे की एक जे लेडीज होती तिला अतिशय रक्ताची गरज होती आणि डॉक्टरनी तिला रक्त कुणीतरी एका व्यक्तीने रक्त दिलं, ती चांगली झाली आणि त्याच्यानंतर ती त्या डॉक्टरला विचारते की मला रक्त कोणी दिलेलं, तर तो सांगतो की एका मुस्लिम लोकांनी ते रक्त दान दिलं, डोनेट केलं म्हणून तुम्ही जिवंत आहे. तर ती अक्षरशः त्या डॉक्टरवरती केस करते की तुम्ही मुस्लिमाचं रक्त मला का दिलं. म्हणजे जातीभेद इतका रक्तामध्ये पोचला आहे की तिथे सुद्धा ते सोडलेलं नाही. म्हणजे किती भयंकर ही स्थिती या देशाची आजच्या स्थितीमध्ये आहे. जग हे विज्ञानाचा वेगवेगळा शोध लावून जग हे मंगळावर चंद्रावर जाण्याचा प्रयत्न करत आहे आणि आपला देश हा इतका मोठ्या प्रमाणामध्ये मोठी बहुसंख्या लोकसंख्या असलेला हा देश आज जाती आणि धर्मामध्ये किती विखुरलेला आहे आणि ही जाती व्यवस्था सातत्याने दिवसेंदिवस पूर्णपणे एकदम कठोर पद्धतीने राबवल्या जात आहे. आजचीच एक घटना आहे की जम्मूमध्ये एक मेडिकल कॉलेज आहे वैष्णवी देवी मेडिकल कॉलेज. त्या कॉलेज बंद पाडण्यात आलं का? कारण की त्या कॉलेजमध्ये 45 मुलांचं नीटमध्ये सिलेक्शन झालं होतं आणि ते मुलं मुस्लिमचे होते, 10 हिंदूचे होते आणि एक पंजाबी होता. तर त्यांनाही त्याच्यामध्ये हिंदू धर्म दिसला आणि त्यांनी ते मेडिकल कॉलेज पूर्णपणे बंद पाडलं आणि त्याचं जश्न ते ढोल वाजवून नाचून गाणे म्हणून की खूप चांगलं केलं आम्ही, ते मेडिकल कॉलेज बंद पाडलं म्हणून ते करत आहे. सोशल मीडियावरती हे सातत्याने चर्चा होत आहे. म्हणजे शिक्षणाचं इथे बट्ट्याबोळ करून टाकलेलं आहे. म्हणजे जे शिक्षण मानवतावाद शिकवते, एक दुसऱ्याला मानवाने कसं राहायला पाहिजे हे शिकवते, एक दुसऱ्याच्या प्रति मान सन्मान शिकवणारं शिक्षण, जे जीवनमूल्य आहे आपलं आणि ज्याच्यामध्ये आपण एक दुसऱ्याच्या प्रति मैत्रीभाव बंधुभाव ठेवतो, त्या शिक्षणाला सुद्धा हे हिंदूचा रंग देण्यात येत आहे. म्हणजे जाती धर्माच्या नावावर असे जर मेडिकल कॉलेज बंद पाडले तर त्यांना हेही लक्षात नाही की आपलीही मुलं उद्या चालून जर त्यांना मेडिकलमध्ये जायचं असेल तर ते कुठून ते कॉलेज आणतील आणि लाखो करोडो रुपये देऊन काय ते आपल्या मुलांना शिकवू शकतील का? परंतु ते पूर्णपणे मानसिकरित्या त्यांना एवढं धर्माच्या नावावर कट्टरपंथी बनवून टाकले आहे की त्यांना आपलं चांगलं काय वाईट काय हे आता समजण्याच्या पलीकडे हा बहुजन समाज झालेला आहे. आणि त्यामुळे अनेक लोकांचं अनेक पिढींचं आता हळूहळू नुकसान होताना दिसत आहे. आणि म्हणून भगवान बुद्धाने आपल्याला जी जीवनमूल्य दिली, नीतिमूल्य दिली की माणसाच्या कर्तृत्वाने माणूस मोठा बनतो. आणि म्हणून मनुष्याने जो व्यक्ती कुशल कर्म करेल, चांगले कर्म करेल, तो व्यक्ती जीवनात पुढे जाईल आणि जो व्यक्ती अकुशल कर्म करेल किंवा वाईट कर्म करेल त्याचं जीवन दुःखमय होते. आणि ते दुःखमय कशा प्रकारे राहील होईल हे सांगत असताना भगवान बुद्धाने म्हटले आहे की अपमादो अमत पदं पमादो मच्चुनो पदं अपमता न मियंती पमता यथामता. म्हणजे अप्रमाद अमृतपद आहे.
प्रमाद हे मृत्यूचं पद आहे. अप्रमादी व्यक्ती कधीही मरत नाही, परंतु प्रमाद करणारा व्यक्ती, दुसऱ्याचा द्वेष करणारा व्यक्ती, दुसऱ्याला नीच समजणारा व्यक्ती, दुसऱ्याला जातीच्या धर्माच्या नावावर अन्याय अत्याचार करणारा व्यक्ती हा मृतासारखाच असतो. तो कधी चांगला गुण प्राप्त करू शकत नाही. म्हणून भगवान बुद्धाने सांगितलं की प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक व्यक्तीच्या बद्दल मैत्रीभाव, बंधुभाव, करुणाभाव, प्रेमभाव स्थापित करायला पाहिजे आणि प्रत्येक व्यक्तीसोबत चांगलं बोललं पाहिजे, चांगलं कार्य करायला पाहिजे. ते कशा प्रकारे करायला पाहिजे हे सांगत असताना भगवान बुद्धाने म्हटलं आहे की मनोपुब्बंगमा धम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे पदुठ्ठे न भासती वा करोती वा ततो न दुःखं अणवेती चक्कं व वहतो पदं. म्हणजे मन हे मुख्य आहे, आपलं मन हे मुख्य आहे, मनोमय आहे. मनामध्ये आपल्या खूप विचार येत असतात, सातत्याने चालू असतात. आपल्या मनामध्ये एका दिवसामध्ये 50,000 विचार दिवसभरामध्ये निर्माण होत असतात. आणि जो व्यक्ती कलुषित मनाने बोलतो किंवा कार्य करतो त्याच्या जीवनामध्ये सातत्याने दुःख निर्माण होत असते, दुःख सोबत येत असते. कसं? ज्या प्रकारे ते बैलाच्या पायाच्या मागे जसं बंडीचं चाक जसं सातत्याने फिरत असतं, तशा प्रकारे मनुष्याच्या जीवनामध्ये हे दुःख निर्माण होत असते. आणि त्याला कारणीभूत दुसरा कोणी नाही, त्याला कारणीभूत आपण आहोत. आपण दुसऱ्याला दोष देतो की त्याच्यामुळे माझं वाईट झालं, त्याच्यामुळे मी पुढे जाऊ शकलो नाही, त्याच्यामुळे मी हे जीवनात करू शकलो नाही. बुद्धाने म्हटलं तुम्ही बाहेर नका फिरू, तुम्हाला आपलं मन आपल्या आतमध्ये शोधायचं आहे, आपल्या स्वतःला. आणि जो व्यक्ती आपल्या आतमध्ये शोधतो, स्वतःला शोधतो, आपले दोष दूर करतो, तोच व्यक्ती जीवनामध्ये पुढे जातो. आणि तो कशा प्रकारे पुढे जातो हे सांगत असताना भगवान बुद्धाने म्हटलं आहे की मनोपुब्बंगमा धम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे पसन्नेन भासती वा करोती वा ततो न सुखं अणवेती छाया व अनपायनी. म्हणजे मन हे मुख्य आहे, ते मनोमय आहे. जो व्यक्ती प्रसन्न मनाने, चांगल्या मनाने, दुसऱ्याच्या प्रती आदर भाव ठेवून जो प्रेमाने बोलतो किंवा कार्य करतो त्याचे जीवनामध्ये सुख सातत्याने असते. जसं की आपली माणसाची सावली जी जशी आपल्या सोबत असते तसं सुख सुद्धा आपल्या सोबत असते. आणि जर आपलं सुख आपल्या सोबत असेल, आपण आपला व्यवहार प्रत्येक व्यक्तीसोबत चांगल्या प्रकारे करत असू, दुसऱ्याच्या बद्दल कधी राग, द्वेष, मोह, क्लेश, ईर्ष्या, या अहंकार, या सगळ्या गोष्टी जे विकार आहे मनुष्याच्या मनातले, या विकारांना जर आपण नष्ट केलं तर आपण आपल्या मनावर विजय प्राप्त करू शकतो आणि आपल्या मनाला आपण विनम्रता निर्माण करू शकतो, प्रेम निर्माण करू शकतो. आणि त्याच्यामुळे आपण आपलाही कल्याण करू शकतो आणि दुसऱ्यांचंही कल्याणाचा विचार येऊ शकतो. जोपर्यंत आपण आपल्या मनाला चांगले वळण लावणार नाही तोपर्यंत आपण आपला उद्धार किंवा प्रगती करू शकत नाही, हे बुद्धाने आपल्याला सांगितलेलं आहे. आणि जो व्यक्ती प्रसन्न मनाने बोलतो किंवा कार्य करतो तर त्याचं जीवन कसं, त्याचं जीवनामध्ये तो कशा प्रकारे यश प्राप्त करतो हे सांगत असताना भगवान बुद्धाने म्हटलं आहे की उत्थानवतो सतीमतो सुची निसम्मकारिनो संयातस्सच धम्म जीविन अपमतोषी यशोभी वड्डती. म्हणजे जो उद्योगी आहे, जो जागरूक आहे, जो धम्मानुसार आचरण करणारा आहे, जो पवित्र कर्म करणारा आहे, जो अप्रमादी व्यक्ती आहे, अशा व्यक्ती आपल्या जीवनामध्ये आपल्या सम्यक ध्येयाला प्राप्त करीत असतो. त्याच्या जीवनामध्ये जे सम्यक ध्येय असेल, चांगल्या गोष्टी असेल, त्याला ते प्राप्त करत असतं. फक्त त्याचं एकच अट आहे की त्यांनी आपल्या जीवनाला धम्माच्या मार्गावर घेऊन जाणे, आपले विकार नष्ट करणे, शील सदाचार नीतिमत्तेनुसार त्याला आपलं जीवन यापन करायचं आहे. त्यामुळे त्याची स्वतःचं पण तो उद्धार करतो, तो स्वतःचंही यश संपादन करतो आणि त्यामुळे तो कुटुंबालाही यश प्राप्त होते. कुटुंब यश झालं तर तो समाजासाठी पण प्रयत्न करतो आणि समाजानंतर तो देशासाठी पण तो प्रयत्न करत असतो, चांगल्या गोष्टीचा प्रचार प्रसार करण्यासाठी. आणि त्यासाठी आपल्या मनाला चांगल्या प्रकारे कुशल विचारांनी एकाग्र ठेवणं अत्यंत आवश्यक आहे.
मनुष्याचं मन असं आहे की सातत्याने भटकत जातं. मग त्याला तुम्हाला कंट्रोल करणं, त्यासाठी तुम्हाला रोज विपसना करणं, साधना करणं, आपल्या मनाला स्थिर ठेवणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि बुद्धाने हे म्हटलं की हे काम एका किंवा 2 दिवसाचं नाही आहे. त्यासाठी जसं आपल्याला आपल्या मुलांवर संस्कार करण्यासाठी जसं आपल्याला सातत्याने संस्कार करावं लागते, त्यांच्यावर हॅमर करावं लागते एखादी चांगली गोष्ट शिकवण्यासाठी, तसं आपल्या मनाला सुद्धा आपलं वळण लावण्यासाठी, संयम ठेवण्यासाठी, विनम्र ठेवण्यासाठी आणि मनामध्ये मैत्री भाव, बंधुभाव निर्माण करण्यासाठी आपल्या मनाला सुद्धा वळण लावणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्यासाठी भगवान बुद्ध म्हणतात की फदनं चपलं चित्तं दूर रखं दु निवारं उजुम करोती मेधावी उसुकारो व तेजनं. म्हणजे चित्त चंचल आहे, चपळ आहे, हे सातत्याने फिरत राहील इकडे तिकडे, अनेक वाईट विचार आपल्या मनामध्ये येईल, परंतु बुद्धिमान व्यक्ती त्याला त्याच प्रकारे सरळ करतो. किंवा एखादा भिक्षू किंवा एक चांगला सातत्याने प्रयत्न करणारा व्यक्ती त्याला त्याच प्रकारे संयमित किंवा सरळ करतो. ज्या प्रकारे बाण बनविणारा बाणाला सरळ करतो, तसं आपल्या चित्ताला, आपल्या मनाला सरळ करण्याची सवय लावायची. हेच आपल्याला आपल्या जीवनामध्ये सगळ्यात मोठं यश आहे. आणि आपण आपल्या मनाला शुद्ध केलं, फक्त विहारात जाऊन आपण त्रिशरण पंचशील केलं आणि बुद्धाचे गुण जर आपण घेतले नाही किंवा त्यांचे विचार अंमलात आणले नाही, तर आपण जीवनामध्ये कधीही पुढे जाऊ शकत नाही. बोलणं वेगळं, कृती करणं वेगळं. जर आम्ही विहारात जातो ना, तिथे जर 4 लोकांची निंदा नालिस्ती केली किंवा एक दुसऱ्याच्या बद्दल जर बोलत राहिलो तर मग काहीच उपयोग नाही. बुद्धांनी तेच सांगितलं की तुम्ही विहारात एंट्री करायच्या आधी आपल्या मनातले विकार किंवा एक दुसऱ्याच्या बद्दल जे काय द्वेषाची भावना आहे ते पूर्णपणे नष्ट करा. त्याच्यातून तुमचं कधीही भलं होणार नाही. कारण की जर चांगले विचार आले तर सगळ्यात अगोदर आपल्या मनावर, आपल्या शरीरावर त्याचा पॉझिटिव्ह परिणाम होतो. आणि आपल्या मनात जर वाईट विचार आले तर त्याचा सुद्धा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. आणि हेच बौद्ध संस्कृती काय आहे तर बौद्ध संस्कृती शील, सदाचार, नीतिमत्ता शिकवणारी ही आपली बौद्ध संस्कृती आहे. माणसाला माणसाशी जोडणारी आपली ही संस्कृती आहे. आणि म्हणून भगवान बुद्धाने म्हटलं की समाजाला पुढे नेण्यासाठी स्त्रियांना सुद्धा तेवढा सन्मान देणं आवश्यक आहे, स्त्रियांना सुद्धा तेवढं शिक्षण देणं आवश्यक आहे. आणि जोपर्यंत स्त्री आणि पुरुष हे समान आपण जोपर्यंत मांडणार नाही तोपर्यंत आपण आपल्या देशाची किंवा समाजाची प्रगती करू शकत नाही. आणि म्हणून भगवान बुद्धाने म्हटलेलं आहे की भगवान बुद्धाने स्त्री आणि पुरुष हे कसे समसमान आहे हे भगवान बुद्धाने दीघनिकायच्या अगय्य सूक्तामध्ये या सृष्टीची निर्मिती कशी झाली, या स्त्री पुरुषांची निर्मिती कशी झाली हे अतिशय वैज्ञानिक पद्धतीने त्यांचं वर्णन त्याच्यामध्ये केलं आहे. म्हणून भगवान बुद्धाने स्त्री आणि पुरुषांना समान मांडलं आणि म्हणून भगवान बुद्धाने भिक्षुणी संघाची स्थापना केलेली आहे. भगवान बुद्ध म्हणतात की प्रत्येक ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये, बुद्धिमत्तेच्या क्षेत्रामध्ये, स्मृतिमानमध्ये स्त्री सुद्धा तेवढीच गुणवान आहे, विद्वान आहे, स्मृतिमान आहे, प्रज्ञावान आहे. आणि म्हणून भगवान बुद्धाने भिक्षुणी संघाची स्थापना केली. आणि आपण बघतो की 73 ज्या भिक्षुणी झाल्या होत्या त्या सगळ्या अर्हत पदाला प्राप्त झालेल्या होत्या. आणि त्या स्त्री म्हणून कशा प्रकारे त्यांच्या जीवनामध्ये कशा प्रकारची स्त्री म्हणून दुःख होतं, समाजामध्ये स्त्री म्हणून वागताना त्यांच्या जीवनात किती कठीण प्रसंग आले, त्याचं संपूर्ण वर्णन आपल्याला या थेरी गाथेमध्ये बघायला मिळतं. आणि त्यांनी आपले वर्णन करत असताना म्हटलं की आम्ही भगवान बुद्धाच्या हृदयातून उत्पन्न झालेल्या बुद्ध कन्या आहोत. भगवान बुद्धाचं हृदय एवढं विशाल आहे, करुणामय आहे की ज्यामध्ये स्त्री आणि पुरुष हा भेदच राहिलेला नाही. आणि म्हणून भगवान बुद्धाने या भिक्षुणींची सुद्धा फार स्तुती केलेली आहे. धम्मदिना सारखी जी विद्वान भिक्षुणी होती आणि तिच्यासारख्या विद्वान भिक्षुणी होत्या, तर भगवान बुद्ध म्हणतात की ज्या दिशेने धम्मदिना किंवा त्यांच्यासारख्या विद्वान भिक्षुणी
ज्या दिशेने धम्मप्रचार आणि प्रसारासाठी गेल्या त्या दिशेला भगवान बुद्धाला जायची आवश्यकता नाही. म्हणजे इतका विश्वास भगवान बुद्धाने या स्त्रियांवर दाखवलेला आहे आणि तो विश्वास सुद्धा या स्त्रियांनी खरा ठरवून दिलेला आहे आणि आपली विद्वत्ता सिद्ध केलेली आहे. आणि या ज्या भिक्षुणी होत्या, या भिक्षूप्रमाणेच समाजामध्ये ठिकठिकाणी गावात शहरामध्ये जाऊन धम्माचा प्रचार प्रसार करत असत, शिक्षण देण्याचं काम करत असत, अंधश्रद्धेतून लोकांना काढण्याचं काम करत असत. अनेक ब्राह्मणांसोबत त्यांनी शास्त्रार्थ करून त्यांना परास्त करण्याचं काम सुद्धा या भिक्षुणींनी केलेलं आहे. आणि म्हणून भगवान बुद्धाने या भिक्षुणींची स्तुती केलेली आहे. आणि या भिक्षुणींनी केवळ भारतामध्येच नाही तर भारताच्या बाहेर सुद्धा त्यांनी धम्माचा प्रचार प्रसार केला आहे. भिक्षुणी, उपासक आणि उपासिका पण किती विद्वान आहे. म्हणजे जरी त्या सांसारिक जीवन जगत असले तरी त्या धम्माचं पालन करून, पंचशिलाचं पालन करून त्या सुद्धा धम्माचं कशा प्रकारे प्रचार प्रसार करू शकतात हे सुद्धा भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे. खज्जूतरा नावाची जी उपासिका होती ती एक दासीची मुलगी जरी असली तरी तिने सुद्धा भगवान बुद्धाचे उपदेश ऐकून तिच्या जीवनामध्ये इतका आमूलाग्र बदल झालेला आहे की ती उपासिका सुद्धा ज्यांच्या घरी म्हणजे ज्या राणीच्या सेवक होती त्यांच्याकडे भगवान बुद्धाचे उपदेश ऐकून ती त्यांना जशानी तसे ते उपदेश सांगायची. म्हणजे एवढे परिवर्तन करण्याची ताकद या उपासक उपासिकांमध्ये सुद्धा राहिलेली आहे. म्हणून भगवान बुद्धाने भिक्षू भिक्षुणी संघ आणि उपासक आणि उपासिकी संघ ह्या धम्माचे 4 प्रमुख भाग आहेत, हे स्तंभ आहेत. आणि या प्रत्येकाने आपली जबाबदारी सांभाळून धम्माचा प्रचार आणि प्रसार करायला पाहिजे हे भगवान बुद्धाने सांगितलं आहे. म्हणून या भिक्षू भिक्षुणी उपासक उपासिकांनी केवळ भारतामध्येच नाही तर भारताच्या बाहेर सुद्धा जाऊन धम्माचा प्रचार प्रसार केला. कारण की भगवान बुद्धांनी त्यांना म्हटलं की चरत भिंकवे चारिकं, बहुजन हिताय बहुजन सुखाय, लोकानुकंपाय अथाय हिताय सुखाय, देव मनुसानं देसते भिक्कवे धम्म आदि कल्याणं मच्छ कल्याणं पर्युसानं कल्याणं सत्तं स व्यंजनं केवलं परिपूर्णं परिशुद्ध ब्रह्मचर्य पकासेत. भिक्षूंनो, बहुजन हितायासाठी, बहुजनाच्या सुखासाठी तुम्हाला धम्माचा प्रचार प्रसार करायचा आहे. जो व्यक्ती दुःखामध्ये आहे, जो वाईट गोष्टीमध्ये अडकलेला आहे, त्यांना त्या वाईट गोष्टीतून त्या दुःखातून तुम्हाला काढायचं आहे. त्यासाठी तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचा. म्हणून बुद्धाचा धम्म हा एका ठिकाणी नाही तर हा चरत भिक्कवे चारिकंग आहे. म्हणजे तुम्ही पायी चालून चालून धम्माचा प्रचार आणि प्रसार करा. आणि हा जो धम्म आहे प्रारंभी, मध्ये आणि शेवटीही कल्याणकारी धम्म आहे. या कल्याणकारी धम्माचा उपदेश तुम्ही करा. आणि हेच प्रेरणा घेऊन जगामध्ये, संपूर्ण जगामध्ये बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार झालेला आपल्याला दिसतो. जेव्हा आपण थायलंडमध्ये जातो किंवा तिथले लोकांकडे किंवा तिथले जे वेगवेगळ्या देशातले लोक भिक्षू भिक्षुणी जेव्हा आपल्या बुद्धगयेला येतात तेव्हा आपण बघतो की बापरे, हे किती धम्माचं पालन करतात, हे किती विनम्रपणे चालतात, हे किती त्यांच्यामध्ये धम्म दिसून पडतो. आपण बोलतो ना असं तिथे गेल्यावरती की हे किती धम्माचं पालन करतात. अरे पण धम्माचं पालन ते जरी करत असेल पण धम्माचं मूळ कुठे आहे? आपल्या देशामध्ये आहे. मग आपण का कमी पडत आहोत इथे धम्माचं पालन करायला? कारण की आपले आंतरिक जे भेदभाव आहे किंवा आंतरिक जे विचार आहे, अजूनही विचारांनी आम्ही विशुद्ध झालेलो नाही. आम्ही आजही विहारामध्ये जाऊन जर एक दुसऱ्याच्या बद्दल कुरकुर करत असेल तर आम्ही धम्म कधी शिकणार आहे? आपले विहार हे ज्ञान अर्जित करणारी आहे, धम्म शिकवणारी आहे, धम्माचे संस्कार देणारी संस्था जर कोणती असेल तर ते धम्म विहार आहे. आज आम्ही काय करत आहोत? आमच्या विहारामध्ये जाऊन एक दुसऱ्याबद्दलचं जर द्वेष करत असो, एक दुसऱ्याच्या बद्दल वाईट बोलत असेल तर आम्ही कसं धम्म शिकवू नाही शकत. परंतु जगाने तो धम्म स्वीकारला आणि त्यांनी त्या विहारामध्ये धम्माचंच प्रशिक्षण घेतलं आणि धम्माचं ते फक्त बोलत नाही तर आचरण करतात. म्हणून आज आम्ही त्यांच्याकडे बोट दाखवतो की ते किती विनम्र आहे, ते किती चांगले दिसतात, ते किती स्वच्छता त्यांच्या देशामध्ये आहे. तुम्ही बघा आपले जे रील्स येतात तर त्यांचं भिक्षू जर चालताना किती एक नियमबद्ध पद्धतीने चालतील.
ते जर दीक्षा घेतील किंवा ते भोजनदान ग्रहण करतील ते एका विशिष्ट पद्धतीनेच घेतात. ते एकाच वेळेस येऊन पडतात का सगळेचे सगळे, जसं आपण बघतो आपल्या इकडे, तसं नाही आहे. तर खऱ्या अर्थाने धम्माचं आचरण जर कोणी केलं असेल, बुद्धाच्या विचारांना समजून जर कोणी केलं असेल, तर ते जग करून राहिलं. आणि आज आपण आपल्या अहंकारामध्ये किंवा आपले जे की मला सगळं काय येतं या अहंकारामध्ये आपण आजही आहोत. त्यामुळे आपले अहंकार जोपर्यंत नष्ट होणार नाही आणि विशुद्ध स्वरूपात जोपर्यंत आपण धम्म समजणार नाही, धम्माचं पालन करणार नाही, तोपर्यंत हे शक्य होऊ शकत नाही. आणि त्याच्यासाठीच बाबासाहेबांनी म्हटलं आहे की भिक्षू विहार हे ज्ञानाची केंद्र आहे. आपल्याला आपण दर रविवारी आपण आपल्या कुटुंबासोबत विहारात घ्यायला पाहिजे. हे बाबासाहेबांनी अपेक्षित केले होतं, आपल्याला सांगितलं आहे. आता आपण जर रोज जात नसेल तर कमीत कमी दर रविवारी तरी आपण आपल्या मुलांना घेऊन जातो का, हा प्रश्न आहे ना. धम्म आपणच म्हणतो की धम्मपात ते आपला प्रचारच होत नाही किंवा आपण धम्म शिकतच नाही. कसं शिकणार आहे? आपण स्वतःकडे तपासायचं आहे की आपण खरंच विहारामध्ये जातो का. बाबासाहेबांनी हीच अपेक्षा होती की आपण आपल्या कुटुंबाला विहारामध्ये घेऊन जायचं. आपले जे धम्मगुरू आहे ते आपल्याला धम्माचं ज्ञान देतील, त्याच्यामुळे आपलंही कल्याण होईल आणि मुलांचंही कल्याण होईल. लहानपणापासून आपल्याला आपल्या मुलांवरही धम्माचे संस्कार करणं अत्यंत आवश्यक आहे. तेव्हाच तर आपली संस्कृती त्यांच्यामध्ये धम्माचे संस्कार निर्माण होतील आणि उद्या चालून तो धम्माचं पालन करेल. पण कुठेतरी आजही आपल्या मुलांना त्रिशरण पंचशील येत नाही. भले ते अमेरिकेमध्ये मोठी लाखो रुपयाची नोकरी करत असतील, परंतु आम्ही जेव्हा लग्नामध्ये जातो तर त्यांना साधं त्रिशरण पंचशील तर म्हणता येतच नाही, परंतु 3दा भगवान बुद्ध आणि बाबासाहेबांना वंदन करावं लागते. हे सुद्धा भिक्षू सांगतात की 3दा पाया पडावं लागते आणि तुम्हाला असं त्रिशरण पंचशील म्हणावं लागते. ही कंडिशन आपली आहे. शिकलो ना, आपण खूप विद्वानी झालो, पैसाही कमवला, सगळ्या सुखसोयी आपण प्राप्त केल्या, पण कुठे कमी पडत आहो की आम्ही लहानपणापासून जे विहारा संस्कृती टिकवणारी जी संस्कृती आहे विहारातून, तिथे कुठेतरी कमी पडत आहो. दुसरा म्हणजे आपण आपल्या घरी कधीही रोज नियमितपणे आपल्या मुलांना घेऊन त्रिशरण पंचशील घेतो का किंवा त्यांना सांगतो का, किंवा आपण महिन्यातून एकदा तरी आपल्या घरी आपले जे धम्मगुरू आहेत, जे भिक्षू आहेत, त्यांना बोलवून त्यांच्याकडून धम्म उपदेश ऐकतो का, त्यांच्याकडून धम्म समजून घेतो का. ह्या आपल्या उणिवा आहेत बरं. ह्या उणिवा जोपर्यंत आपण दूर करणार नाही तोपर्यंत आपण बौद्ध संस्कृती निर्माण करू शकत नाही. आणि त्याच्यासाठीच आज अशा प्रकारच्या चर्चासत्राची गरज आहे की कुठे आपण कमी पडत आहोत. हे कमी आपले जे अवगुण आहे हे आज आपल्याला दूर करायचं आहे आणि याच्यातून आपल्याला पुढे चालायचं आहे की आम्ही इथे चुकलो, ही चूक बाजूला करा आणि आता धम्माच्या मार्गावर चला. बाबासाहेबांनी सांगितलं की त्या विहारामध्ये वेगवेगळ्या महापुरुषांच्या तुम्ही जयंती साजरी करा. का की त्यांच्या त्या महापुरुषांचं जे जीवन आहे, जे त्यागाचं जीवन आहे, त्यांनी समाजासाठी जे काही केलं आहे, तर आपल्या मुलांना त्याच्यातून प्रेरणा मिळेल आणि त्या प्रेरणेतून त्यालाही वाटेल की मी पण माझ्या समाजासाठी काहीतरी करायला पाहिजे. त्यामुळे अशा विहारामध्ये जयंती साजरी करणं अत्यंत आवश्यक आहे. दुसरं म्हणजे लायब्ररी असणं आवश्यक आहे, वाचनालय असणं विहारामध्ये जिथे शक्य झालं तिथे लायब्ररी सुद्धा असणं आवश्यक आहे, जेणेकरून आपले मुलं तिथे अभ्यास करतील. ते आज स्पर्धा परीक्षा इतक्या भयंकर कॉम्पिटिशन वाढलेली आहे, तर मुलांना वाचनाची संस्कृती पण जपायची आहे, ज्ञान वाढवायचं आहे आणि या स्पर्धेमध्ये टिकायचं पण आहे. आणि त्यामुळे आपण अशा प्रकारे जर लायब्ररी आपल्या विहारामध्ये राहिली तर आपण अनेक लोकांना जे मार्गदर्शक असतात, जे या कॉम्पिटेटिव्ह परीक्षेमध्ये जे गेलेले आहेत, त्यांचं सुद्धा आपण मार्गदर्शन त्या मुलांसाठी देऊ शकतो, जेणेकरून त्याला एक प्रकारची योग्य दिशा मिळेल आणि तो योग्य दिशेने आपल्या कॉम्पिटिशनची तयारी करेल. आणि त्यामुळे आपल्याला अशा प्रकारचे विहारामध्ये आपल्याला लायब्ररी असणं सुद्धा अत्यंत आवश्यक आहे. त्याचप्रकारे विहारामध्ये आपण दर पौर्णिमेला एक तरी कार्यक्रम घ्यायलाच पाहिजे.
म्हणजे आपले जे पौर्णिमा 12 पौर्णिमा आहे, ह्या प्रत्येक 12 पौर्णिमेचं वेगवेगळं महत्त्व आहे आणि ते महत्त्व प्रत्येक उपासक उपासिका किंवा आपल्या मुलांना कळायला पाहिजे. म्हणून अशा प्रकारचे आयोजन करणं सुद्धा अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याच प्रकारे आपला जो ग्रंथ आहे भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, या ग्रंथाचं वाचन करणं आणि आता अनेकदा आपण वर्षावासामध्ये या ग्रंथाचं अध्ययन करतो, वाचन करतो, परंतु त्या मुलांना सुद्धा समजून सांगणं किंवा जे अशिक्षित आपल्या महिला आहेत त्यांना सुद्धा समजून सांगणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच प्रकारे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 22 प्रतिज्ञा. ज्या 22 प्रतिज्ञा जोपर्यंत आपण काटेकोरपणे पालन करणार नाही तोपर्यंत आपण खरे बौद्ध नाही. आज बाबासाहेबांनी मोठ्या श्रमाने पूर्ण आयुष्य त्यांचं आपल्याला या गुलामीतून काढून आपल्याला चांगलं जीवन दिलेलं आहे. आम्ही स्वाभिमानाने जीवन जगत आहोत. आम्ही आमचे घर जे काही सुखसोयी उपलब्ध झाल्या ते केवळ बाबासाहेबांमुळे. आणि बाबासाहेबांनी या 22 प्रतिज्ञा दिल्या. जर या 22 प्रतिज्ञाचं पालन आपण जर करत नसेल तर आपण खऱ्या अर्थाने बौद्ध नाही. आणि त्यासाठी आपल्याला ह्या 22 प्रतिज्ञा आपल्या घराच्या कुठेतरी येता जाता अशा ठिकाणी ठेवा लावून की जेणेकरून प्रत्येकाला कळलं पाहिजे की मला बौद्ध धम्मानुसार कसं जीवन जगायचं आहे, त्या 22 प्रतिज्ञेनुसार आपल्याला जीवन जगायचं आहे. याच्यासाठी ते लावणं अत्यंत आवश्यक आहे आणि आपल्या मुलांना सुद्धा ते सातत्याने वाचून दाखवणं. त्यानुसार जे भटकत आजची जी पिढी आहे ती अतिशय भटकत चाललेली आहे, भरकटत चाललेली आहे. त्यांना कळत नाही काय करायचं आणि काय नाही करायचं. तर त्यांना एकच करायचं की या 22 प्रतिज्ञेचं पालन करायचं आहे. तेव्हाच तर आपण आपल्या धम्माला वाढवू शकेल, तेव्हाच तर हा धम्माचा प्रचार प्रसार होईल. सुरुवातीच्या 6 प्रतिज्ञा ज्या हिंदू धर्माचा त्याग सांगितला आहे आणि नंतरच्या प्रतिज्ञा बौद्ध धर्मानुसार आचरण करायचं आहे. परंतु फार कधी कधी खेद वाटते की समाजामध्ये आम्ही बघतो की अनेक महिला, आपल्या महिला आजही दुर्गा देवीचे उपवास करतात, उपास तापास पकडतात, आपल्या मुलांना सोबत घेऊन मंदिरामध्ये जातात आणि घरामध्ये हॉलमध्ये भगवान बुद्ध बाबासाहेब असतो, किचनमध्ये कुठेतरी देवी असते, वित्तू बाबा असते. हे फार शोकांतिका आहे आपल्या समाजाची. आणि या ज्या महिला असतात या सगळ्या शिक्षित असतात. महत्त्वाचं म्हणजे शिक्षित असलेल्या, जे प्राध्यापक असेल, इंजिनिअरिंग असेल, वेगवेगळ्या क्षेत्रामधल्या असलेल्या महिला जर असं करत असेल तर समाजामध्ये कोणता आदर्श ठेवणार आहोत आम्ही. म्हणून बाबासाहेबांनी आपल्याला याच्यासाठी धर्म नाही दिला ना. आपण तर कर्मकांड आणि या देवी 36 कोटी देवतांचं तर पूजन पहिलेही करत होतो बौद्ध धर्माच्या आधी. मग आपलं उद्धार झालं का? आपल्याला त्यांनी सगळं त्या देवाने आणून दिलं का? सगळ्या गोष्टी नाही आणून दिल्या. एकच उद्धार करता कोण होता? आपला डॉक्टर बाबासाहेब आहे. आणि बाबासाहेबांच्या म्हणण्यानुसार त्या अशिक्षित लोकांनी आपल्या घरचे सगळे देव काढले आणि नदीमध्ये वाहले आणि आपल्या शिकल्या सवरलेल्या व्यक्तींनी ते देव उचलून आपल्या किचनमध्ये बसवलेले आहेत. तर 2 नावेवरती पाय ठेवून प्रवास करता येत नाही, कधी ना कधी आपण डुबणार. त्याच्यासाठी जर कोणी हे सगळं करत असेल तर त्यांनी ताबडतोब बंद करायला पाहिजे. कारण की बाबासाहेबांनी जे अधिकार दिले त्याच्यामुळे आम्ही इतकं चांगलं जीवन जगत आहोत. पण जर तुम्ही असं दुहेरीपणचं जीवन जगत असाल तर ते समाजासाठी फार हानिकारक आहे. कारण की दुसरी गोष्ट असं आहे की ओबीसी समाज आता आपल्या बौद्ध धर्माच्या वाटेवर येत आहे. ओबीसी समाज हे कर्मकांड करून त्याला कळलं की या समाजामध्ये काहीच राहिलेलं नाही, म्हणून तो बौद्ध धर्माच्या मार्गावर येत आहे. आणि तो जर आपल्या बौद्ध धम्मामध्ये आला आणि त्यांनी जर बघितलं की अरे इथल्या तर अनेक स्त्रिया ह्या कर्मकांड करत असेल तर मग आम्ही का घ्यावं, हा प्रश्न आहे ना आपल्यासाठी. म्हणून हे कर्मकांड करणं सोडून द्या, कारण की त्याच्याने कोणतंही गोष्ट मिळणार नाही. आजही भारतामध्ये ज्या प्रकारचं अंधपणा आणि कर्मकांड वाढत आहे त्याच्यामुळे माणसाची डोके पूर्ण गुलाम झालेली आहे.
आणि या गुलामीतूनच काढण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. ही जाणीव आपल्याला ठेवायला पाहिजे. आपल्याला बाबासाहेबांनी जो धम्म दिला त्याचा प्रचार प्रसार करायचा, त्याला कसं वाढवता येईल हे याचं कार्य आपल्याला करायला पाहिजे. त्याच प्रकारे जे आपलं बौद्ध साहित्य, ज्यामध्ये भगवान बुद्धाने 45 वर्षापर्यंत ठिकठिकाणी फिरून धम्माचा प्रचार प्रसार केला आणि त्यांचे जे वचन आहेत ते संपूर्ण पाली त्रिपिटक साहित्यामध्ये संग्रहित आहे आणि बौद्ध संस्कृत साहित्यामध्ये सुद्धा सम्मिलित आहे. तर आपल्याला ते जी परंपरा आहे की ते साहित्याचं मराठी, हिंदी, इंग्रजीमध्ये त्याचा अनुवाद करण्यासाठी आपल्याला तशा प्रकारचा प्रयत्न करावा लागेल. तसंच ते संस्कृत भाषेतून मराठी, हिंदी, इंग्रजीमध्ये आणण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. तशा प्रकारचं प्लॅनिंग आता आपल्याला करावं लागेल की जे साहित्य पालीमध्ये, संस्कृतमध्ये आहे त्याला आपल्या भाषेमध्ये आणण्यासाठी, त्याचा अनुवाद करण्यासाठी, लोकांना ग्रंथ मिळवून देण्यासाठी आपल्याला त्यासाठी एक मोठं प्लॅनिंग, एक योजना तयार करावं लागेल. आणि मला वाटतं की भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून जर हे करता आलं तर खूपच चांगलं गोष्ट होऊन जाईल. कारण की भारतीय बौद्ध महासभा ही जी आहे की धार्मिक प्रचार प्रसारासाठी बाबासाहेबांनी नेमलेली आहे ही भारतीय बौद्ध महासभा. आणि तुम्ही ज्या पद्धतीने इथे करत आहात हीच अपेक्षा बाबासाहेबांना होती आणि त्या अपेक्षेला पूर्णपणे तुम्ही न्याय देत आहे. तर भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून जर या पाली किंवा संस्कृत ग्रंथाचं जर अनुवाद करण्याचं जर काही आपल्याला प्रयत्न करता येईल तर ते सुद्धा करणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच प्रकारे पाली भाषा शिकणं सुद्धा आवश्यक आहे. जर आपल्याला पाली भाषाच म्हणजे आपण जे बुद्ध धम्म मानतो, बुद्धाचं सगळ्या गोष्टी स्वीकारतो आणि आपल्याला जी मूळ पाली भाषा आहे जर ती वाचता बोलता आली तर आपण योग्य पद्धतीने त्याचा अर्थ लावू शकतो आणि योग्य पद्धतीने ते लोकांना सांगू शकतो. तर त्यासाठी सुद्धा बुद्ध विहार समन्वय समिती, कदाचित मला वाटते इकडे हिंगणघाटमध्ये पण आली असेल, की जे पाली भाषेचा प्रचार प्रसार करते, पाली भाषेचे अनेक परीक्षा घेत असते. त्यांचा उद्देश हाच आहे की पाली भाषाची ओळख व्हायला पाहिजे आणि त्याचा अनुवाद सुद्धा आपल्याला करता आलं पाहिजे. म्हणजे योग्य प्रकारे बुद्ध वचन आपल्याला समजले पाहिजे, ही सुद्धा करण्याची आवश्यकता आहे. त्याच प्रकारे हे सगळं जी भारतीय संस्कृती वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आहे, फार मोठी भारतीय संस्कृती आहे ना. म्हणजे सम्राट अशोकाने जे विहार आहे, स्तूप आहे, शिल्पकला आहे आणि चैत्य आहे, मूर्तिकला आहे, हे जेवढं पण आहे तर याला शिकण्यासाठी आपल्याला कुठेतरी शिकायला पाहिजे ना या सगळ्या गोष्टी. आणि त्याच्यासाठीच पाली विद्यापीठाची मागणी, आपण कितीतरी वर्षापासून पाली विद्यापीठाची मागणी आहे, जी मागणी अजूनही पूर्ण झालेली नाही. म्हणजे आपलं बौद्ध धम्माचा पाली संस्कृतीचा, बौद्ध संस्कृतीचा जो इतिहास आहे तो इतका मोठा आहे की त्याला शिकण्यासाठी पाली विद्यापीठ स्थापित होणं अत्यंत गरज आहे. जर पाली विद्यापीठ स्थापित झालं तर आपण अनेक आपले बौद्ध धम्माचे वेगवेगळे जे कप्पे आहेत ते शिकवू शकतो. त्याच प्रकारे आपल्याला जे स्तूप आहे, चैत्य आहे, जे आज हिंदू धर्म चे लोक तिथे जाऊन त्याला विद्रूप करण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेक स्तूपामध्ये किंवा भगवान बुद्धाच्या ज्या मूर्त्या आहेत त्याला सेंदूर फासून भैरव बाबा किंवा विष्णूचा 9वा अवतार अशा प्रकारचे त्यांनी जे विद्रूपीकरण करत आहे त्याला थांबवणं सुद्धा आज तुमची आमची जबाबदारी आहे. आणि यासाठी जर कुठेही अशा प्रकारचे जर विद्रूपीकरण होत असेल तर ते थांबवणं खूप आवश्यक आहे. जसं नाशिक म्हणजे जी पांडव लेणी म्हणून जे त्रिरश्मी लेणी आहे ज्याचं नामकरण केलं ते पांडव लेणी म्हणून ते लोकांना सांगतात आहे. म्हणजे किती चुकीचा इतिहास ते सांगतात आहे ते बुद्धाचं, पण पांडव लेणी म्हणूनच त्याचं जास्तीत जास्त प्रसिद्धी होते. तर इथे सुद्धा आपल्याला ते की अशा प्रकारचे जर विद्रूपीकरण होत असेल तर त्याला सुद्धा थांबवणं
हे आज बौद्ध उपासक उपासिकांचे सगळ्यांचं बौद्ध म्हणून जो जो स्वतःला बौद्ध म्हणतो त्या प्रत्येक व्यक्तीची ही फार मोठी जबाबदारी आहे. त्याच प्रकारे आपल्याला भिक्षूंचं ट्रेनिंग सेंटर निर्माण करणं सुद्धा आवश्यक आहे. जर या धम्माचा प्रचार प्रसार करायचा असेल, धम्माला वाढवायचं असेल, तर जोपर्यंत भिक्षूंचं ट्रेनिंग सेंटर होणार नाही, त्या ट्रेनिंग सेंटरमध्ये योग्य भिक्षूंना ट्रेनिंग दिल्यानंतर त्यांचं परीक्षा घेऊन मग त्यांना समाजामध्ये पाठवायला पाहिजे. आज आपल्याकडे अनेक भिक्षू येतात, तर जो भिक्षू येतो तो वेगळ्या पद्धतीने बुद्धाचे वचन सांगतो, बुद्धाचे उपदेश सांगतो. दुसरा भिक्षू येतो तो वेगळ्या पद्धतीने सांगतो. त्यामुळे उपासक जो सर्वसाधारण व्यक्ती आहे हा संभ्रमामध्ये असतो की नेमकं खरं काय आहे. आणि त्यासाठी आपल्याला भिक्षूंचं ट्रेनिंग सेंटर असणं खूप आवश्यक आहे. जसं बाहेर देशामध्ये भिक्षूंचे ट्रेनिंग सेंटर आहे, तिथे भिक्षूंना ट्रेनिंग दिल्या जातं, पूर्णपणे त्यांचा परीक्षा घेतली जाते. परीक्षा घेतल्यानंतर त्याला समाजामध्ये ते पाठवला जातं, म्हणजे त्याला धम्माचा प्रचार प्रसारासाठी. त्यामुळे भिक्षूंचं ट्रेनिंग सेंटर सुद्धा आवश्यक आहे. आणि आपले जे महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन आहे त्यासाठी आपल्याला सातत्याने प्रयत्न करणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि जोपर्यंत आपले हे विहार आपण आपल्या अधिकारामध्ये घेणार नाही, कारण की प्रत्येक धर्माचे त्यांचे मंदिर असेल किंवा त्यांचे दर्गा असेल किंवा त्यांचे जे काही असेल तर ते कायद्यानुसार आपल्याला संविधानानुसार प्रत्येकाला आपल्या धर्माचं पालन करणं आवश्यक आहे आणि ते त्यांच्या अधिकारामध्ये राहील. मग आपल्या महाबोधी महाविहार अजूनही आपल्या अधिकारामध्ये नाही, तर त्यासाठी ते पूर्णपणे आपल्या अधिकारात घेण्यासाठी आपल्याला सातत्याने लढण्याची गरज आहे. आणि 300-350 दिवसापासून तिथले भिक्षू पटनामध्ये ते सातत्याने आंदोलन करत आहे. आणि त्यासाठी आपल्या सगळ्या उपासक उपासिकांचा सहभाग त्याच्यात असला पाहिजे. जोपर्यंत तो कायदा निरस्त होत नाही आणि ते स्वतंत्र होत नाही तोपर्यंत शेवटपर्यंत लढणं अत्यंत आवश्यक आहे. जर आपण या सगळ्या गोष्टी जर केल्या तरच आपण आपली बौद्ध धम्म बौद्ध संस्कृती आपण टिकवू शकतो. आणि बाबासाहेबांचे जे स्वप्न आहे की संपूर्ण भारत बौद्धमय करण्याचं ते स्वप्न आपण पूर्ण करू शकतो. फक्त आवश्यकता आहे की आपल्या मनाला पहिले शुद्ध करा, आपले विचार बदला तर समाज आपोआप बदले. जसं भगवान बुद्धाने म्हटलं आहे की अक्को देनम कोदम जिने असाधू साधूना जिने जिने कदरीय दानेनं सच्चेनं अधिकवादीनं. म्हणजे क्रोधाला जर कोणी व्यक्ती जर क्रोध करत असेल तर त्याला अक्रोधाने जिंका, म्हणजे शांत राहून त्याच्यावर उत्तर द्या किंवा शांत राहा. जो वाईट गोष्टी करत असेल तर त्याला चांगल्या गोष्टीने जिंका. जो कंजूस असेल त्याला दानाने जिंका आणि जो असत्य असेल त्याला सत्याने जिंका. हे बुद्धाने सांगितलेलं आहे. आणि हेच विचार आपल्याला पॉझिटिव्ह बनवतात, सकारात्मक बनवतात. आणि जेव्हा आपण सकारात्मक झालो तर आपण आपल्या धम्माच्या मार्गाने जातो आणि आपलं स्वतःचंही मंगल करतो आणि दुसऱ्यांचं सुद्धा मंगल करत असतो. आणि बुद्धाने केवळ मनुष्याच्याच प्रती मंगल कामना केली नाही तर जीव प्राण्यांच्या प्रती सुद्धा त्यांनी मंगल कामना केली. आणि बुद्धाने म्हटलंय की सभ्य सत्ता सुखी होंतुच खेमिनो सभ्य भद्रानु पसंतुमा कंची दुःख मागवा. म्हणजे सगळ्यांचे कल्याण हो, कुणाच्या वाटीला दुःख येऊ देऊ नको, सगळे सुखी समाधानी राहायला पाहिजे. आणि हाच संदेश सगळ्या जगाला शांतीच्या मार्गावर, मैत्रीच्या मार्गावर, बंधुत्वाच्या मार्गावर, प्रेमाच्या मार्गावर आणेल. आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करायला पाहिजे. आयोजकांनी मला इथे बोलण्याची संधी दिली आणि आपण अतिशय शांत पद्धतीने मला ऐकलं त्याबद्दल धन्यवाद. आणि विशेष करून माझे दादा प्राध्यापक अरुण भगत सर आणि वैशाली ताई यांचे तर खूप खूप आभार आणि आपले सगळ्यांचे आभार. धन्यवाद. जय भीम.